सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। कलावद्यजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। अधिक मासाच्या पर्व काळावरती हरिपाठाचं चिंतन आपण करत आहोत। संसारिकासाठी अपार दयेतून आलेले शब्द, त्या शब्दांचा वर किंवा शब्दशः आपण आढावा घेत आहोत। पाठीमागच्या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्याला संतांच्या संगतीमध्ये मनाला लवकर घेऊन जा किंवा संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मनाला गती प्राप्त होते, बुद्धीच्या पलीकडे असणारा परमात्मा आकळतो, द्वैताचं बंधन त्याला बांधत नाही, इत्यादी अनेक विषयांवरती ज्ञानोबारायांनी प्रकाश टाकला। आता आपण वळत आहोत पुढील अभंगाकडे, ज्यामध्ये भगवान श्री ज्ञानोबराय जपाशिवाय किंवा नामाशिवाय ज्ञानाला महत्व नाही समजून सांगतात। ज्ञान विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, राम कृष्णी मन नाही ज्याचे, राम कृष्ण राम कृष्णी मन नाही ज्याचे, उपजोनी करंता नेणे अद्वैत वाटा, उपजोनी करंता नेणे अद्वैत वाटा, राम कृष्णी पैठा कैसेनी होय, राम कृष्णी पैठा कैसेनी होय, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, द्वैताची झाडणी गुरु विण ज्ञान, द्वैताची झाडणी गुरु विण ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी, तया कैचे कीर्तन घडेल नामी, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, ज्ञानदेव म्हणे
हरी सगुण हे ध्यान, ज्ञानदेव म्हणे. सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. नाम पाठ मौन प्रपंचाचे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. ज्ञानानेच मोक्ष होतो, ज्ञानात एव तू कैवल्यम. कैवल्यम नाम मोक्ष ज्ञानानेच होतो. ज्ञानच कर्म, भक्ती, उपासना यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि हा वेदाचा सिद्धांत आहे. जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती, असं ज्ञानोबराय 15व्या अध्यायाच्या नमनामध्ये म्हणतात. आता तेच ज्ञानोबराय आपल्याला नामाचं महत्व सांगण्यासाठी वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. ज्ञानोबराय या ठिकाणी विष्णू, राम आणि कृष्ण अशी 3 देवतांची नावं घेतात. विष्णू ही वैदिक देवता आहे. राम, कृष्ण ह्या ऐतिहासिक देवता आहेत. देवतांचे काही प्रकार वैदिक, पौराणिक, ऐतिहासिक सगळ्या ठिकाणी ठक प्रत्यय झालेला आहे. म्हणजे ज्याचा वेदाशी संबंध आहे असा विष्णू परमात्मा, पौराणिक म्हणजे ज्याचा पुराणांशी संबंध आहे असे पौराणिक देवता, आणि ज्यांचा इतिहासाशी संबंध आहे असे ऐतिहासिक देवता म्हणजे राम आणि कृष्ण. माऊली म्हणतात, ज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे, यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण ज्या मनाला ज्ञान झालेलं आहे, मी ब्रह्म आहे, जगत मिथ्या आहे, हे ज्याला यथार्थ कळालेलं आहे, असा साधू, असा साधक जर विष्णूचा जप करत नसेल तर, म्हणजे नामस्मरणाचा आधार घेत नसेल तर, नामामध्ये वेळ घालवत नसेल तर, नामामध्ये रंगून जात नसेल तर, त्याचे ज्ञान व्यर्थ, त्याचं असणारं ज्ञान हे व्यर्थ आहे, असा एक अर्थ आपण करू शकतो. पण ज्ञानाला अन्य कोणत्या साधनाची गरज नाही, हाही एक अकाट्य सिद्धांत आहे. मग या ठिकाणी दुसरा चांगला अर्थ आपण असा घेऊ शकतो की एखाद्या व्यक्तीला खूप व्यावहारिक ज्ञान आहे, जागतिक ज्ञान आहे, मटेरियलिस्टिक नॉलेज आहे त्याच्याकडे, पंचमहाभूतांविषयी ज्याच्याकडे ज्ञान आहे, असा ब्रह्मज्ञानी नाही, तर विषयी ज्ञानी जो आहे, तो विषयी ज्ञानी जर भगवंताचं स्मरण करत नसेल, जप करत नसेल, तर त्याचं ते व्यावहारिक लौकिक ज्ञान मिथ्या आहे. हा दुसरा अर्थ. पहिला अर्थ, ज्याला अहम ब्रह्मास्मी कळलेला आहे, ज्याला जगत मिथ्या हे कळलेलं आहे, असा ज्ञानी जर परमात्माचं स्मरण करत नसेल तर त्याचं ते ज्ञान व्यर्थ आहे. कारण की मी ब्रह्म आहे, जगत मिथ्या आहे, हे झालं ज्ञान. पण त्या ज्ञानाची प्रॅक्टिस किंवा इम्प्लिमेंटेशन कुठे करायचं,
तर सामान्य जीवन जगत असताना त्या ज्ञानाची उपयोगिता आपल्याला आणायची आहे. मग ती उपयोगिता आणत असताना जपाचा आधार त्या ज्ञानी पुरुषाने घ्यावा असं ज्ञानोबराय म्हणतात. त्या जपाचा आधार जर घेतला नाही तर त्या ज्ञानी पुरुषाचं अहम ब्रह्मास्मी सर्वम खलविदम ब्रह्म हे सुद्धा व्यर्थ आहे असा एक अर्थ, किंवा ज्याला व्यावहारिक ज्ञान आहे, ज्याला लौकिक ज्ञान आहे, जो शब्द ज्ञानी आहे, अशा पुरुषाला, अशा ज्ञानाला, ज्याच्याकडे अपरा प्रकृतीचं ज्ञान आहे, पराप्रकृतीचं ज्ञान नाही, अशा पुरुषाकडून जर जप होत नसेल तर त्याचं ते जागतिक इम्पेरियल नॉलेज, आइन्स्टीनियन नॉलेज व्यर्थ आहे, ज्ञानोबराय सांगतात. मग या ठिकाणी जप म्हणजे सलग परमात्माचं नाव घेत राहणं. राम 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 राम, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, किंवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो, पांडुरंग हरी विठ्ठला हो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो, पांडुरंग हरी विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला हो, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. असं सलग भगवंताचं तासन तास नाव घेत राहणं. वैखरीने घ्या, मनातल्या मनात घ्या, पण भगवंताचं नाव जर मुखात येत नसेल तर त्याचं ते ज्ञान व्यर्थ आहे, भगवान सांगतात. एक बर, रामकृष्णी मन नाही ज्याचे त्याचे ज्ञान व्यर्थ. या ठिकाणी विष्णूचा जप म्हणजे आपण असं घेऊ शकतो, विष्णू सहस्त्रनाम. जर एखादा संसारिक व्यक्ती विष्णू सहस्त्रनामाचं आवर्तन करत नसेल तर त्याचं असणारं सगळं व्यावहारिक ज्ञान फक्त पोट भरण्याच्या कामाचं आहे. 3 वेळेची भूक भागवण्याचं त्याचं ज्ञान आहे. टिचवर खळग भरण्याचं त्याचं ज्ञान आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. का? तर तो विष्णू सहस्त्रनामाचा जप किंवा पारायण करत नाही तो. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये अशी एक साधना आहे ज्याच्यामध्ये रोज एकदा तरी विष्णू सहस्त्रनाम वाचावं. रात्री झोपताना जर आपण विष्णू सहस्त्रनाम वाचलं तर आपल्याला कधीही वाईट स्वप्न पडत नाहीत, आमचे गुरुवर्य सांगायचे. मग विष्णूचा जप म्हणजे विष्णू सहस्त्रनाम असा आपण अर्थ घेऊ शकतो. हजारो विष्णूची नावं. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभु, भूतकृद्भूत भृद्भावो भूतात्मा भूत भावनः. जप एक, जप केलं पाहिजे, त्याचं ज्ञान, अन्यथा व्यर्थ आहे. रामकृष्णी मन नाही ज्याचे, ज्याचे मन रामकृष्णी, राम आणि कृष्णामध्ये ज्याचं मन नाही किंवा ज्याचं मन राम आणि कृष्णामध्ये लागत नाही त्याचे ज्ञान व्यर्थ. त्याचं व्यावहारिक ज्ञान, आइन्स्टीनियन नॉलेज व्यर्थ आहे. त्या ज्ञानाला काही किंमत नाहीये. फक्त 3 वेळेची भ्रांत ती घालवायचं काम करतं. रामकृष्णी मन, ज्याचं मन, ज्याचे विचार राम आणि कृष्णाकडे धावत नाहीत, त्याचं जीवन व्यर्थ आहे, त्याचं ज्ञान व्यर्थ आहे. रामकृष्णी मन म्हणजे राम आणि कृष्णांनी केलेल्या लीला, राम आणि कृष्णांनी सांगितलेले उपदेश, राम आणि कृष्णांनी दिलेले धडे, यांच्याकडे ज्याचं मन जात नसेल, एक, किंवा राम आणि कृष्ण यांचं जे स्वरूप
त्या स्वरूपाकडे, त्या स्वरूपाच्या चिंतनामध्ये जर तुमचं मन जात नसेल तर तुमच्या मनामध्ये असणारे हजारो प्रकारची ज्ञान ही व्यर्थ आहेत, त्यांना किंमत नाही. मग विष्णूचा जप आणि रामकृष्णाच्या ठिकाणी मन ठेवणं हेच हीच ज्ञानाची सार्थकता आहे. कधी कधी काय होतं, जे ज्ञानी आहेत त्यांना ज्ञानाचा एवढा अहंकार असतो की ते भक्ती करत नाहीत. राम कृष्ण विष्णू गोविंद यांना काल्पनिक समजतात. म्हणजे ज्ञान आहे पण भक्ती नाही. काही भक्ती करणारे जीव आहेत, भक्त आहेत, ते ज्ञानाला महत्त्व देत नाही, कारण की ज्ञान सगळं काही मिथ्या करतं, माझा देवही त्याच्यामध्ये मिथ्या होतो. त्याच्यामुळे काही भक्त ज्ञानाची स्तुती करत नाही किंवा ज्ञानाचा स्वीकार करत नाही. मग एक वर्ग ज्ञानी आहे, भक्तीचा स्वीकार करत नाही, दुसरा वर्ग भक्त आहे, ज्ञानाचा स्वीकार करत नाही. असे दोन्हीही वर्ग अपूर्णच आहेत. ज्ञान नामाशिवाय अपूर्ण, नाम ज्ञानाशिवाय अपूर्ण. म्हणून ज्ञानदेव आणि नामदेव एकत्र आले, त्यावेळीच तीर्थयात्रा घडली, त्यावेळीच जीवनाचा आनंद आला. मग ह्या मनाने विष्णूचा जप करावा, मनाने विष्णूच्या ठिकाणी स्वतःचा लय करून घ्यावा. मनाचा नाश व्हावा, मनोनाश रामकृष्णाच्या पायी व्हावा. त्याचंच ज्ञान मग व्यवहारिक असो नाहीतर अहम ब्रह्मास्मी ज्ञान असो, हे अहम ब्रह्मास्मी किंवा व्यवहारिक ज्ञान त्याच वेळी सफल आहे ज्यावेळी मन विष्णू कृष्ण गोविंद राम यांच्यामध्ये लागतं त्याच वेळी. अद्वैत वाटा उपजोनी, ज्याचा जन्म झालेला आहे, उपजोनी ज्याचा जन्म झालाय, नेने अद्वैत वाटा. ज्याला अद्वैत सिद्धांतांविषयी, ज्याला अद्वैत दर्शनाविषयी माहिती नाही, जन्म झालेला आहे, पण ज्याला अद्वैत दर्शनाविषयी माहिती नाही, तो कसा आहे? करंटा. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. उपजोनी अद्वैत वाटा नेने करंटा. उपजोनी जन्म होणे ज्याला अद्वैत म्हणजे काय, अद्वैत कसं सत्य आहे, द्वैत कसं मिथ्या आहे, अद्वैत कसं काय शक्य आहे, हे ज्याला माहिती नाही, तो कसा आहे? करंट आहे. आणि ज्याला अद्वैत माहिती नाही, अशा पुरुषाचं रामकृष्णी पैठा कैसेनी होय, रामकृष्णी पैठा कैसेनी होय. राम आणि कृष्णामध्ये मनाची वस्ती, पैठा म्हणजे मनाची वस्ती, मनाचं एकीकरण रामकृष्णाच्या बरोबर कसं होईल? कारण की मी भक्त, रामकृष्ण भगवंत, भक्त भगवंत भेद आला, आणि ज्या ठिकाणी भेद आहे त्या ठिकाणी कधीही एकीकरण होत नाही. दोन भिन्न गोष्टी कधीही एक होऊ शकत नाही. दोन एक असणाऱ्या गोष्टीच एक होऊ शकतात. तसं मन, जे की अमन मनोनाश परमात्म स्वरूप आहे, ते परमात्म स्वरूप मन आणि रामकृष्ण हे एकच आहेत. मनाची वस्ती राम आणि कृष्णामध्ये होऊ शकते केव्हा? अद्वैत वाटा जाणे तेव्हा. ज्यावेळी आपल्याला अद्वैत कळणार आहे. अद्वैत म्हणजे काय? अद्वैत म्हणजे द्वैत ज्या ठिकाणी नाही. न द्वैत इति अद्वैत, ज्या ठिकाणी द्वैत नाही त्याला अद्वैत असं म्हणतात. इथं सोपी व्याख्या झाली. ज्या ठिकाणी स्वगत सजातीय विजातीय भेद नाही त्याला म्हणतात अद्वैत. ज्याच्या ठिकाणी एकमेवा द्वितीयम नेह नानास्ति किंचन, दुसऱ्या वस्तूला सत्ताच नाही, दुसऱ्या वस्तूचं अस्तित्वच नाही, त्याला म्हणतात अद्वैत. दिसताना दिसणार दोन, पण असताना मात्र असणार एक. जसा दोरीवरती आपल्याला सर्प दिसतो, मग सर्प आहे का? नाही, फक्त दोरीच आहे. दोरीच सर्प रूपाने भासते, आपण काय म्हणतो? त्यालाच अद्वैत.
ब्रह्मच जगत रूपाने भासत. जगत हे मूळता नाहीच. अध्यस्त पदार्थ अधिष्ठान स्वरूपच असतो, अद्वैतच आहे. दोरीच आहे साप नाही, तसं ब्रह्मच आहे जगत नाही, मी नाही. हे भगवान ज्ञानोबा आपल्याला सांगतात की जर अद्वैत कळालं नाही, अद्वैत सिद्ध झालं नाही मनामध्ये, तर राम आणि कृष्णाच्या ठिकाणी वस्ती किंवा एकीकरण कसं होईल? भक्त आणि भगवंत याच्यामध्ये भेद राहील. मग ह्या अद्वैताच्या वाटेला जायचं असेल तर काय करावं लागेल? माऊली सांगतात, द्वैताची झाडणी केल्यानंतर अद्वैत तर आयतच आहे. अद्वैत आपल्याला आणावं लागत नाही, अद्वैत आयतच आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. द्वैत नाहीच, ते फक्त दिसण्यापुरतीच आहे, त्याची झाडणी करावी लागते, त्याला झाडून काढावं लागतं. माऊली म्हणतात हे सगळं काय अद्वैताच्या वाटा आपल्याला दिसणार आहे, द्वैताची झाडणी होणार आहे, ती होणार आहे फक्त ज्ञानामुळे. पराविद्या, त्या परे विद्येमुळे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होणार आहे आणि त्या ज्ञानामुळे द्वैताची झाडणी होणार आहे. मग हे ज्ञान कशा शिवाय मिळणार नाही? तर म्हणतात गुरुविना ज्ञान, गुरुशिवाय ज्ञान मिळणार नाही. आता पुन्हा गुरुचं चिंतन येतं. गुरु म्हणजे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. आधी सांगितलेलं आहे, श्रोत्रिय शास्त्रांचा अभ्यास झालेला आहे. ब्रह्मनिष्ठ कोणतीही समस्या दूर करण्यासाठी ब्रह्माचाच आधार घेतो. आणि कृपाळू ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे, असा शिष्याला मोक्ष प्राप्त व्हावं म्हणून जो विक्षेप घेण्यासाठी तयार आहे, असा असा जर गुरु असेल तर त्या गुरुकडून आलेलं अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान, ते ज्ञान द्वैताची झाडणी करतं. द्वैताची झाडणी केल्यानंतर मन हे उन्मन होऊन आत्मा ब्रह्मच आहे हे कळतं आणि मग ते मन राम आणि कृष्णामध्ये लय पावतं किंवा एक होऊन जातं आणि विष्णूचा जप करण्यासाठी ते ज्ञान सज्ज होतं. जप करत करत या जीवनामध्ये तो जीवन जगत असतो. पण सुरुवात होते गुरु, गुरुनंतर ज्ञान, ज्ञानाने द्वैताची झाडणी आणि द्वैताची झाडणी केल्यानंतर रामकृष्णी पैठा, रामकृष्णाच्या ठिकाणी मनाची वस्ती होते. मग ज्याला अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान मिळालेलं आहे किंवा तत्वमसी हे ज्ञान मिळालेलं आहे, ज्याच्या मनातून द्वैताची झाडणी झाली म्हणजे द्वैताचा बाध झालेला आहे, तया कैचे कीर्तन घडेल नामी. हा, द्वैताशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय द्वैताची झाडणी नाही. आणि द्वैताची झाडणी जर झाली नाही, द्वैत जर निघून गेलं नाही, तर कैचे कीर्तन घडेल नामी. त्या साधकाला, त्या पुरुषाला कसं काय भगवंताचं जो नामी आहे, नामाने ज्याला आपण रेफर करतो, नामाने सूचित केलेला जो नामी आहे त्याचं कीर्तन, त्याचं नामस्मरण योग्य प्रकारे कसं काय घडेल जर त्याच्या द्वैताची झाडणीच झाली नाही तर? म्हणजे गुरुचं ज्ञान द्वैताची झाडणी करतं आणि मग जो नामाने सूचित केलेला नामी आहे त्याच्या ठिकाणी चित्ताचा लय होतो, त्याच्या ठिकाणी चित्त एकमेक होऊन जातं आणि चित्ताला चिद्रूपता प्राप्त होते, मनाला उन्मनी अवस्था प्राप्त होते, अहंकार सोहंकार बनून जातो. अशा प्रकारे गुरुचं ज्ञान, द्वैताची झाडणी आणि अद्वैताची समज आपल्याला उपजवणी योग्य बनवते, करंटा ठेवत नाही. शेवटी ज्ञानोबराय आपली ग्वाही देतात की ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. आतापर्यंत मी तुम्हाला आत्म्याविषयी सांगितलं, ब्रह्माविषयी सांगितलं, हरीविषयी सांगितलं, ईश्वराविषयी सांगितलं. आता मी जर ध्यान करत असेल अंतःकरणामध्ये,
तर सगुण हे ध्यान मी सगुण परमात्म्यावरती किंवा गुणांनी युक्त असणाऱ्या परमात्म्याचं ध्यान करतो. रामाच्या ठिकाणी गुण आहेत, कृष्णाच्या ठिकाणी गुण आहेत, विष्णूच्या ठिकाणी गुण आहेत. या गुणांच्या सहाय्याने मी काय करतो, ध्यान करतो. मेडिटेट, आय मेडिटेट अपॉन द क्वालिटीज ऑफ भगवान कृष्ण, राम अँड विष्णू. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. आता माझं जे ध्यान आहे हे सगुण रूपाविषयी आहे, किंवा त्या त्या रूपांचे जे असणारे गुण आहेत त्या गुणांवरती मी ध्यान करतो. आणि नुसतं ध्यानच करता का, नामपाठ, नामपाठ सतत नामाचा उच्चार करतो. कृष्ण विष्णू हरी गोविंद, कृष्ण विष्णू हरी गोविंद, किंवा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव चालूच राहतं. मग हे सगुण ध्यान, त्यांच्या गुणांचं चिंतन, त्यांच्या गुणांचं मनन मी मनात करतो, त्यांच्या नावाचं उच्चारण करतो. आणि मुख्य म्हणजे प्रपंचाचे मौन, म्हणजे वस्तू, व्यक्ती आणि ठिकाण याला प्रपंच म्हणतो. त्या प्रपंचाविषयी मौन धारण केलेलं आहे. म्हणजे त्याच्याकडे माझ्या अंतःकरणाची वृत्ती मी जाऊ देत नाही, विषयांकडे मन जाऊ देत नाही. एकदा का विषयांकडे गेलं की विषयी विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. गोड असणारं परमात्म्याचं नाव कडू लागायला लागतं ज्यावेळी आपलं मन विषयांकडे धावतं. आणि ज्यावेळी आपलं मन परमात्म्याकडे धावतं तेव्हा आपोआप ते संसारातून निघून येतं. मग ते मौन प्रपंचाचे मी धारण केलेलं आहे. सगुणाचं ध्यान अंतःकरणामध्ये चालू आहे आणि मुखाने भगवंताचं नाव घेत आहे. मग भगवान ज्ञानोबा सांगतात, प्रपंचाकडे मौन धारण करून, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून नामस्मरण करायचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अशा प्रकारे सुंदर उपदेश ज्ञानोबा देतात की एखादा ज्ञानी असेल पण तो भक्त नसेल तर त्याचं ज्ञान व्यर्थ आहे. एखादा ज्ञानी असेल पण रामकृष्णांच्या ठिकाणी ज्याचं मन स्थिर होत नसेल, त्या रामकृष्णांकडून जो शिकत नसेल तो, आणि त्याचं ज्ञान व्यर्थ आहे. अद्वैत माणसाला कळलंच पाहिजे, कसं सत्य आहे, द्वैत कसं मिथ्या आहे हे जर कळत नसेल तर तो पांढऱ्या पायाचा आहे, करंट्या कपाळाचा आहे, माऊली सांगतात. आणि जर त्याला अद्वैत कळालं नाही तर राम आणि कृष्णामध्ये त्याच्या मनाची वस्ती, त्याचं मन कसं काय स्थिर होईल. मग हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुकडे गेलं पाहिजे. गुरु दुसरं तिसरं काय जादू छूमंतर करणार नाहीत, ते फक्त द्वैताची झाडणी करतील, द्वैत बाधित करतील, द्वैत कसं खोटं आहे पटवून देतील. आणि जर हे झालं नाही तर त्याला नामी जो आहे परमात्मा त्याचं कीर्तन कसं घडेल. तर द्वैताची झाडणी झाली तरच कीर्तन घडणार आहे. सगुणाचं ध्यान करायचंय, प्रपंचाकडे पाठ करायची, प्रपंचाविषयी तोंड उघडायचं नाही, आणि नाम त्याचा पाठ करत राहायचंय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.